बरं चला ठीक आहे, आपण आता आजच्या कंटेंटला या ठिकाणी सुरुवात करूया. पहिला एक भाग लक्षात ठेवू. चला बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी पाठीमागच्या काही तासामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये महाराष्ट्रातली वनसंपत्ती जी आहे बघा, ती काय केली आपण पूर्णपणे संपवलेली आहे. ठीक आहे, काही महत्त्वाचे प्रकरणं तुमचे बाकी आहेत महाराष्ट्राच्या भूगोलमधले. जसं आता हे एक वन्यजीवन नावाचं प्रकरण आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, महाराष्ट्रामधली मृदा आहे, कृषी आहे, ठीक आहे, हवामान आपलं पाठीमागं झालेलं आहे. त्यानंतर खनिज संपत्ती आहे, ऊर्जा संसाधने आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, उद्योगधंदे वगैरे असे मोजके प्रकरण आहेत तुमचे महाराष्ट्राच्या भूगोलमधले. एकदा हे मोजके प्रकरण झाले का आपण काय करू बघा, लगेच तुमच्या भारताच्या भूगोलला या ठिकाणी सुरुवात करूया. चालेल. आता पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा, पाठीमागच्या काही तासामध्ये आपलं बोलणं झालं होतं की महाराष्ट्रामधली वनसंपत्ती आपण पाहिली होती. ठीक आहे, आता वनसंपत्ती पाहत असताना मग तुम्हाला हे सांगितलं होतं मी की नेमकं वनक्षेत्र किती आहे, त्यानंतर आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी वनव्याप्त क्षेत्र नेमकं महाराष्ट्राचं किती आहे किंवा वृक्षव्याप्त क्षेत्र किती आहे, त्याबद्दल आपण पाठीमागं सविस्तर याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आज आपण ह्या वन्यजीवनाबद्दल थोडक्यात बोलूया. पहिला मुद्दा, वन्यजीवनाचा अभ्यास करत असताना तुमचे काही मुद्दे या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. तसं पाठीमागच्या काही तासामध्ये मी तुम्हाला काही वनविषयक कायद्याबद्दल बोललो आहे. ओके, त्या वनसंपत्तीमध्ये म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा आपण जर बघितलं बघा तर 1865चा एक कायदा आहे. त्यानंतर 1894चं एक तुमचं वनधोरण आहे, बरोबर आहे का. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपण जर बघितलं बघा 1952चं वनधोरण आहे. त्यानंतर आत्ता रिसेंटली 1972चं तुमचा त्या ठिकाणी वन्यजीव संरक्षण कायदा आहे. असं आपण बऱ्याचशा या गोष्टीबद्दल काय केलं बघ, पाठीमागच्या काही तासामध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आता आपण काय करू बघा, सरळ त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस महाराष्ट्रामधलं इथं वन्यजीवन पाहतो किंवा त्यावेळेस तुम्ही एखाद्या कोणत्याही भूप्रदेशाचं वन्यजीवन त्यावेळेस पाहता बघा, तर वन्यजीवन पाहत असताना काही बेसिक जे मुद्दे आहेत ते मुद्दे या ठिकाणी तुमचे क्लिअर असणं आवश्यक आहे. जसं बघा, पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो, वन्यजीवनामध्ये मग तुमचं जनरली जर आपण बघितलं तर 2 प्रकारचं वन्यजीवन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं बघा. किती प्रकारचं? 2 प्रकारचं. आता हे 2 प्रकारचं वन्यजीवन कोणतं, त्याबद्दलही आपण सविस्तर त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. मग त्यामध्ये तुमचं पहिलं जे वन्यजीवन आहे, जसं नाव लक्षात ठेवायचं बघा, आपण जर बघितलं तर या वन्यजीवनामध्ये म्हणजे पहिल्या प्रकारचं जे वन्यजीवन आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा सगळ्या प्रकारचे जे राष्ट्रीय उद्यानं आहेत, या राष्ट्रीय उद्यानाचा काय येतो बघा पूर्णपणे या ठिकाणी समावेश होतो बघा, राष्ट्रीय उद्यानं. आणि सेकंड माझा पार्ट लक्षात ठेवतो, अजून एक आहे बघा ज्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया, ते आहे तुमच्या त्या ठिकाणी अभयारण्य. काय बोलतो, थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. प्रथमतः तुम्हाला इथं काही बेसिक पॉईंट तुमचे क्लिअर असणं आवश्यक आहे वन्यजीवन आणि अभयारण्यासंदर्भातले. ते बेसिक पॉईंट कोणते ते बोलू आपण. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, तर ही तुम्हाला जी काही आकडेवारी या ठिकाणी मी सांगतो, ही आकडेवारी आत्ता रिसेंटली 2022-23ची आहे. ठीक आहे, त्यामुळे काय करा, थोडंसं इथं पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे 2022-23मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानं, भारतामधले एकूण राष्ट्रीय उद्यानं, आपण त्याबद्दल बोलूया. माझा पहिला एक भाग लक्षात ठेवतो. आता काय करा बघा, इथं बोलत असताना पहिला मुद्दा तुम्हाला राष्ट्रीय उद्यान कशाला म्हणायचे हा एक तुमचा बेसिक पॉईंट आहे, ते एक माहीत पाहिजे. आणि अभयारण्य कशाला म्हणायचे ते एक तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. राष्ट्रीय उद्यान म्हणजे काय आणि अभयारण्य म्हणजे काय, हे बेसिक, अगदी बेसिकपासून आपण त्या ठिकाणी बघूया. तर माझा पहिला एक मुद्दा लक्षात ठेवलेला कायदा आहे बघा, ज्या कायद्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, वन्यजीवन संरक्षण कायदा. काय बोललो मी त्या ठिकाणी, वन्यजीवन संरक्षण कायदा किंवा ज्याला तुम्ही वन्यजीव संरक्षण कायदा असं पण बोलू शकता, जो कायदा संमत केला बघा स्वातंत्र्यानंतर 1972मध्ये. काय बोललो मी, 1972मध्ये. आता वन्यजीवन कशाला म्हणायचं तुम्ही इथं बघू शकता, हे समोरच आहे तुमचं. ओके, इथं वनसंपत्ती मी काढलेली आहे, म्हणजे वनसंपत्तीमध्ये आधारित त्या ठिकाणी हे तुमचं वन्यजीवन असतं बघा. मग वन्यजीवनामध्ये राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य प्लस त्याच्याबरोबर या ठिकाणी इथं मोठे एक टायगर चित्र आहे. याचा अर्थ लक्षात ठेवतो बघा, त्याच्यामध्ये मग तुमचे टायगर प्रोजेक्ट ज्याला आपण व्याघ्र प्रकल्प म्हणतो, ह्याचा पण त्या ठिकाणी काय होतं बघा समावेश या ठिकाणी केला जातो. आता पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा, मग आपण जर ह्या 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्याचा जर विचार केला तर ह्या कायद्याने काय केलं बघा, काही क्रायटेरिया या ठिकाणी ठरवले गेले आहेत. मग आता एखादा जो भूप्रदेश आहे, जसं मी तुम्हाला वनसंपत्तीमध्ये सांगितलं होतं की पर्यावरणाचा समतोल तुम्हाला जर ठेवायचा आहे, तर 1988चं वनधोरण होतं बघा. त्या वनधोरणाने काय केलं तर एक क्रायटेरिया त्या ठिकाणी ठरवून दिला होता की एखाद्या प्रदेशाचा जवळजवळ 33% जो भाग आहे हा कशाखाली पाहिजे बघा, त्या ठिकाणी वनांच्या खाली असणं आवश्यक आहे वनसंपत्तीमध्ये. पण आता काय झालं बघा, लक्षात ठेवायचं, जर आपण वन्यजीवनाबद्दल बोललो तर 1972चा हा जो काही आपला वन्यजीवन संरक्षण कायदा आहे,
या कायद्याने काय केलं बघा, एक क्रायटेरिया त्या ठिकाणी ठरवून दिलं आणि तो क्रायटेरिया असा आहे की एखाद्या प्रदेशाचा जवळजवळ आपण जर विचार केला बघा तर 10% जो भाग आहे, किती बोलू तुम्हाला मी, 10% भाग, हा 10% भाग त्या ठिकाणी ह्या वन्यजीवनाच्या अंतर्गत किंवा वन्यजीवनाखाली असणं आवश्यक आहे बघा. मग आता आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला 2022-23चा जो काही आपला आर्थिक पाहणी अहवाल आहे, आपण जर या आर्थिक पाहणी अहवालाच्या बद्दल बोललो तर महाराष्ट्रामध्ये काय झालं बघा, 10% आपण जे काही निकष आहे ते पूर्ण करू शकत नाही. तर महाराष्ट्रामध्ये फक्त लक्षात ठेवा चला 4% जो भाग आहे तो त्या ठिकाणी या वन्यजीवनाच्या त्या ठिकाणी खाली आहे बघा. ठीक आहे, म्हणजे वन्यजीवनाच्या खाली 4% भाग आहे, जो पाहिजे किती भाग आहे त्या ठिकाणी 10%. मग आता इथं महत्त्वाचं 2 प्रकारचं वन्यजीवन आहे. त्यामध्ये पहिला एक भाग लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितले मी राष्ट्रीय उद्यान आणि काय बघा ते सरळ सरळ अभयारण्य. आता मग तुम्हाला इथं काही मुद्दे माहीत असणं आवश्यक आहे बघा. जसं राष्ट्रीय उद्यानाची स्थापना जी आहे ही स्थापना त्या ठिकाणी कोण करतं, किंवा अभयारण्य आहे बघा, या अभयारण्याची स्थापना या ठिकाणी कोण करतं, हा एक भाग लक्षात ठेवा. त्यानंतर जे तुमचं राष्ट्रीय उद्यान आहे बघा, या राष्ट्रीय उद्यानाच्या सीमा नेमका कशा प्रकारच्या आहेत, या ठिकाणी आपण जर बघितलं बघा अभयारण्य आहे बघा, या अभयारण्याच्या सीमा ज्या आहेत ह्या नेमका कशा प्रकारच्या असतात, तो एक आपला वेगळा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड जर आपण बघितलं बघा, राष्ट्रीय उद्यान जे आहे या राष्ट्रीय उद्यानावरती फायनली आपण ज्याला म्हणूया जे नियंत्रण आहे ते नियंत्रण कोणाचं असतं, आणि जर आपण जर त्या अभयारण्याबद्दल बोललो बघा तर अभयारण्यावरती नियंत्रण कोणाचं असतं, तो एक वेगळा मुद्दा. आणि आपण जर राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोललो तर या राष्ट्रीय उद्यानामध्ये जे प्राणी आहेत, ठीक आहे, त्या कोणत्या प्राण्याचा निवास आपण ज्याला म्हणूया हा निवास त्या ठिकाणी असतो. अभयारण्यामध्ये पण लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या प्राण्याचा निवास असतो, आपल्याला त्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे बघा. तर माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा, राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य. सुरुवातीला मी तुम्हाला राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोलतो, नंतर आपण अभयारण्याबद्दल बोलूया. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा बघा, भारतातले जेवढे काही त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत, नॅशनल पार्क आपण ज्याला म्हणूया, आता सध्याला 2022-23चा आपण जर विचार केला तर या 22-23 मध्ये या घडीला आपल्या भारतामध्ये जवळजवळ 107, किती बोललो तुम्हाला मी, 107 जे काही नॅशनल पार्क आहेत हे तुम्हाला आत्ता या घडीला आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतील. मग या सगळ्या राष्ट्रीय उद्यानाची जी स्थापना आहे ते नेमकं कोण करतं, तर लक्षात ठेवा बघा, ते करतं त्या ठिकाणी केंद्र सरकार. काय बोललोय मी, केंद्र सरकार मार्फत काय होतं बघा, सर्व राष्ट्रीय उद्यानं जे आहेत ते त्या ठिकाणी स्थापन केले जातात. आणि प्रत्येक राज्यामध्ये जे राज्य सरकार आहे या राज्य सरकारच्या मार्फत काय होतं बघा, त्या ठिकाणी हे जे अभयारण्य आहेत ते अभयारण्य त्या ठिकाणी स्थापन केले जातात. हा तुमचा पहिला मुद्दा या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. आता सेकंड आपण जर या सीमेचे बद्दल बोललो तर माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा, मग आपण या ठिकाणी जर राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोललो आणि जर इथं अभयारण्याबद्दल आपण जर बोललो बघा तर काही प्रकारच्या सीमा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा. तुम्ही राष्ट्रीय उद्यानामध्ये जा किंवा अभयारण्यामध्ये जा, तुम्हाला 3 केंद्र त्या ठिकाणी पाहायला मिळतील. किती केंद्र बोललो मी, 3 केंद्र. चला आता लक्ष द्या. त्यामध्ये पहिलं जे केंद्र आहे, ज्या केंद्राचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे बघा, गाभा केंद्र. काय बोललो मी, गाभा केंद्र. त्यानंतर दुसरं जे केंद्र आहे बघा, ज्या केंद्राचं तुम्हाला नाव त्या ठिकाणी माहीत पाहिजे, मध्य केंद्र. आणि तिसरं जे केंद्र आहे त्या केंद्राचं तुम्हाला नाव माहीत पाहिजे बघा त्या ठिकाणी अंत्य केंद्र. अजून एक आहे, 4 प्रकारचे केंद्र असतात, ज्या केंद्राचं नाव लक्षात ठेवा आपण ज्याला या ठिकाणी बाह्य केंद्र म्हणूया. आता हे तुम्हाला मी सांगतोय सरळ राष्ट्रीय उद्यानाबद्दल. ठीक आहे, जेवढे सध्याला भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान आहेत या राष्ट्रीय उद्यानाचे हे तुम्हाला 4 सेंटर पॉईंट या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. एक आहे गाभा सेंटर पॉईंट, 2 नंबर आहे तुमचं मध्य केंद्र, त्याच्यानंतर 3 नंबर आपण जर बघितलं बघा अंत्य केंद्र, आणि सगळ्यात शेवटचं लक्षात ठेवा काय बघा त्या ठिकाणी बाह्य केंद्र. तसंच हे सेम सेंटर तुम्हाला या ठिकाणी अभयारण्यामध्ये पण पाहायला मिळतील, पण यांच्या सीमेमध्ये बघा आता फरक कसा असतो, आपण सीमेमधला फरक त्या ठिकाणी समजून घेतोय. जर तुम्ही एखाद्या अभयारण्याचा विचार केला तर त्या अभयारण्यामध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी गाभा केंद्र पाहायला मिळतं. या गाभा केंद्राच्या जर तुम्ही थोडंसं पलीकडे आले बघा, तुम्हाला त्या ठिकाणी मध्य केंद्र पाहायला मिळतं. मध्य केंद्राच्या बाहेर त्या ठिकाणी हे तुमचं अंत्य केंद्र असतं, आणि अंत्य केंद्राच्या बाहेर जर तुम्ही गेले बघा तर डायरेक्ट लक्षात ठेवा हे त्या ठिकाणी तुमचं बाह्य केंद्र असतं बघा. आता इथं सीमाबद्दल त्या ठिकाणी मी तुम्हाला बोलतोय. राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य यांची स्थापना सरळ राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केंद्र सरकारमार्फत केली जाते, आणि जे तुमचं अभयारण्य आहे बघा त्याची स्थापना त्या ठिकाणी प्रत्येक घटक राज्यांच्या मार्फत केली जाते. मग आता ज्यावेळेस तुम्ही नॅशनल पार्कबद्दल बोलता, राष्ट्रीय उद्यानाच्या सीमा इथं ह्या ज्या सीमा आहेत ह्या सीमा त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्फत काय बघा या ठिकाणी सरळ सरळ निश्चित केल्या जातात. आणि जर तुम्ही या घटक अभयारण्याबद्दल बोलले बघा तर या अभयारण्याच्या सीमा लक्षात ठेवा ह्या राज्य सरकारच्या मार्फत काय बघा त्या ठिकाणी निश्चित केल्या जातात, पण त्याच्यामध्ये काही फरक असतो. तो फरक 2 मिनिटं लक्ष द्या. जर तुम्ही केंद्र या अभयारण्य राष्ट्रीय उद्यानामध्ये गेले
तर राष्ट्रीय उद्यानामध्ये बघा बाह्य केंद्र वगळता, म्हणजे हे वगळता, हे जे वगळता म्हणजे बाह्य केंद्र वगळता बाकी हे तुमचे जे 3 केंद्र आहेत, अंत्यकेंद्र, मध्य केंद्र आणि गाभा केंद्र, ठीक आहे, या 3 केंद्रामध्ये इथं मनुष्य हस्तक्षेप करायला 100% बंदी असते. म्हणजे मनुष्य या 3 केंद्रामध्ये येऊ शकत नाही. फार तर फार बाह्य केंद्रामध्ये एखादा व्यक्ती जाऊ शकतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानामध्ये लाकूड तोड वगैरे जे आहे हे करायला 100% बंदी असते. तुम्ही राष्ट्रीय उद्यानामध्ये लाकूड तोड वगैरे करू शकत नाही, आणि जरी केली तर तुम्ही फक्त ही बाह्य केंद्रामध्ये करू शकता. ठीक आहे, ह्या 3 केंद्रामध्ये तुम्ही येऊ शकत नाही. आणि तिसरा माझा मुद्दा लक्षात ठेवा. चला बघा काय सांगितलं. पहिला मुद्दा इथं मी तुम्हाला सांगितले की लाकूड तोड तुम्हाला राष्ट्रीय उद्यानामध्ये करता येत नाहीये. तिसरा मुद्दा लक्षात ठेवा. चला मनुष्य हस्तक्षेप जो आहे तो तुम्हाला इथं करता येणार नाहीये. आणि तिसरा एक पॉईंट लक्षात ठेवा. चला बघा आपण जर या राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोललो तर राष्ट्रीय उद्यानामध्ये हे 3 केंद्रामध्ये इथं खाजगी गुरेढोरे आपण ज्याला म्हणूया ही चराई करण्यास 100% बंदी असते. 100% बंदी असते म्हणजे 100% बंदी असते. काय बोललो मी, 3 तुमचे मुद्दे या ठिकाणी माहीत पाहिजेत. राष्ट्रीय उद्यानामध्ये बाह्य केंद्र वगळता बाकी 3 केंद्रामध्ये गुरेढोरे चरायला 100% मनाई आहे, लाकूड तोड करू शकत नाहीये, आणि मनुष्य वावर जो आहे त्याला पण त्या ठिकाणी काय असते बघा 100% बंदी असते. हे कशामध्ये, राष्ट्रीय उद्यानामध्ये. पण इथं तसं नाही आहे बघा. इथं राज्य सरकारच्या परमिशननी, पहिला माझा भाग लक्षात ठेवला, तुम्ही जवळजवळ एक मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, की या मध्य केंद्रापर्यंत, काय बोललो मी, या ठिकाणी सरळ सरळ मध्य केंद्रापर्यंत लक्षात ठेवला तुम्ही गुरेढोरे जे आहेत ही चराई करू शकता, लाकूड तोड करू शकता, पण राज्य सरकारच्या परमिशननी. आणि खाजगी जो हस्तक्षेप आहे व्यक्तींचा तोही त्या ठिकाणी होऊ शकतो, परंतु घटक राज्य किंवा राज्य सरकारच्या काय बघा त्या ठिकाणी ह्या परवानगीनं ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे तुम्हाला ते माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे सरळ सरळ आपण जर बघितलं बघा की राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य यांची माहिती घेत असताना 2 प्रकारचे मुद्दे तुमचे क्लिअर असणं आवश्यक आहे. की राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती ही केंद्र सरकारमार्फत केली जाते, जे अभयारण्य आहे त्याची निर्मिती ही त्या ठिकाणी राज्य सरकारच्या मार्फत केली जाते. दोघांच्याही सीमा निश्चित असतात. ओके, 3 प्रकारच्या सीमा आहेत. बाह्य सीमा ज्याला तुम्ही बाह्य केंद्र म्हणा, त्यानंतर अंत्य केंद्र, मध्य केंद्र, गाभा केंद्र. परंतु राष्ट्रीय उद्यानामध्ये फक्त बाह्य केंद्रामध्येच लक्षात ठेवचला किंवा ते वगळता बाकी इतर 3 केंद्रामध्ये 3 गोष्टी करायला पूर्णपणे 100% बंदी असते. मनुष्य वावर, गुरेढोरे चराई करण्यास मनाई आणि लाकूड तोड करण्यास मनाई. इथं लक्षात ठेवा. चला मध्य केंद्रापर्यंत आपण करू शकतो, परंतु राज्य सरकारच्या परवानगीने. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला मुद्दा. मग आता सेकंड बघा, नियंत्रण. इथं जर तुम्ही राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोलले तर राष्ट्रीय उद्यानावरती 100% नियंत्रण केंद्र सरकारचं असतं बघा. कोणाचं असतं त्या ठिकाणी, केंद्र सरकार. आणि हे जे अभयारण्य आहे याच्यावरती 100% नियंत्रण हे संबंधित राज्य सरकारचं असतं. ठीक आहे, तो एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि शेवटी प्राण्यांच्या बद्दल बोललो बघा आपण, तर राष्ट्रीय उद्यान हे सगळ्या प्राण्यांचं निवासस्थान आहे असं काही नसतं. ठीक आहे, सगळे प्राणी तुम्हाला त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतील, परंतु अभयारण्य तसं नाही आहे. या अभयारण्यामध्ये किंवा कोणतंही तुम्ही अभयारण्य घ्या बघा, एका विशिष्ट प्राण्यांसाठी ते प्रसिद्ध असतं. जसं आपल्या महाराष्ट्रातलं आपण जर बघितलं बघा, जवळ त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामधलं रेहेकुरी नावाचं आहे. ओके, हे फक्त कशासाठी प्रसिद्ध आहे बघा त्या ठिकाणी, त्या हरणासाठी, बरोबर आहे की नाही, काळवीट आपण ज्याला म्हणूया. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये गेले तुम्ही त्या ठिकाणी एक मोरगाव आहे, फक्त मोरांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यामध्ये गेले बघा भीमाशंकर आहे, त्या खारीसाठी फक्त प्रसिद्ध आहेत. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा, पण राष्ट्रीय उद्यान असं नाही. राष्ट्रीय उद्यान हे सगळ्या प्राण्यांचं काय बघा त्या ठिकाणी निवासस्थान आहे. इथं पर्टिक्युलर 1-2 प्राणी आपण ज्याला म्हणूया हे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. हा एक बेसिक मुद्दा तुम्हाला इथं माहीत असणं आवश्यक आहे. मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, सुरुवात करायची आहे आपल्या पहिल्या आपण ज्याला म्हणूया वन्यजीवनाला. त्या वन्यजीवनाचं नाव लक्षात ठेवलं बघा, आपण ज्याला राष्ट्रीय उद्यान म्हणूया. तर पहिला मुद्दा, आता राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती, स्थापना, बाकी इतर बेसिक गोष्टी आपण आता कव्हर केल्या. मग आता पहिला माझा भाग लक्षात ठेवला बघा, आपल्याला काय करायचे, 2 तुमचे मुद्दे या ठिकाणी प्रॉपरली अजून समजून घ्यायचे. तर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवला बघा, डायरेक्ट पॉईंटला कधी सुरुवात करायची नसती. अगोदर त्याचा पूर्णपणे जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड काय करा बघा, या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत चला. आता जर तुम्ही भारताबद्दल बोलले आणि जर आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा विचार केला तर काही बेसिक पॉईंट आहेत जे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. मग आता अशा प्रकारचं भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. सेम महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं हे पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. मग आपण जर क्षेत्रफळाचा विचार केला तर भारतातलं क्षेत्रफळाने सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं, महाराष्ट्रातलं क्षेत्रफळाने सर्वात राष्ट्रीय उद्यान कोणतं, तो एक वेगळा पॉईंट आहे.
आणि भारतातलं क्षेत्रफळाने सर्वात छोटे राष्ट्रीय उद्यान कोणते आणि महाराष्ट्रातले सर्वात छोटे कोणते, म्हणजे हे 3 पॉईंट आपल्या या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे बघा. मग आता जर आपण भारताबद्दल बोललो तर भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आपण निर्माण केलं बघा, ज्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव लक्षात ठेवा चला, जिम कार्बेट नॅशनल पार्क. काय बोललो मी, जिम कार्बेट, जे तुम्हाला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी उत्तराखंड राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये, उत्तराखंड. जर तुम्हाला असा जर प्रश्न विचारला की भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान हे कोणतं होतं तर कोणतं लक्षात ठेवा चला, जिम कार्बेट नॅशनल पार्क, हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. मग जर सेम तुम्ही महाराष्ट्रामध्ये आले तर मग महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं तर लक्षात ठेवा चला बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, ते आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल. काय बोललो मी, पहिलं. आता या मोठ्याकडं, मग आता मोठा पण पहिला भाग लक्षात ठेवा चला, हे मोठं राष्ट्रीय उद्यान आपण कशावरनं ठरवतोय तर हे ठरवतो बघा त्या ठिकाणी क्षेत्रफळावरनं. मग पहिला एक मुद्दा तुमचा हा क्लिअर पाहिजे बघा, भारतातलं सर्वात मोठं, काय बोलू तुम्हाला मी, भारतातलं सर्वात मोठं, पण कशाने, या ठिकाणी क्षेत्रफळाने. मग क्षेत्रफळाने भारतातलं सर्वात मोठं जर राष्ट्रीय उद्यान कोणतं असेल तर त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे बघा. जे तुमचं राष्ट्रीय उद्यान आहे इथं सरळ सरळ हिमीस नावाचं बघा. कोणतं बोललो मी त्या ठिकाणी, हिमीस. नावं थोडे क्लिअर करत चला बघा. हिमीस राष्ट्रीय उद्यान आहे जे तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी जम्मू काश्मीर राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये, राज्य म्हणण्यापेक्षा आता आपण त्याला या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश म्हणूया. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा चला, भारतातलं सगळ्यात मोठं जे तुमचं राष्ट्रीय उद्यान आहे क्षेत्रफळाने ते लक्षात ठेवा चला, कोणतं बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी हे तुमचं आहे हिमीस नावाचं. सेम आपण आपल्या जर महाराष्ट्रामध्ये आलो तर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठं जर तुमचं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, एक सेकंद फक्त मी एकदा कन्फर्म करतो तेच आहे का, ठीक आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठं आहे बघा तुमचं मेळघाट नावाचं राष्ट्रीय उद्यान. कोणतं बोललो मी, मेळघाट, ठीक आहे. हे मेन उद्यान आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. एक सेकंद फक्त चेक करू आपण, म्हणजे चुकीची काही माहिती या ठिकाणी डिलिव्हर व्हायला नको, ठीक आहे. यस, काय अडचण नाही आहे. हां, भारतातलं सर्वात मोठं जे आहे हिमीस जम्मू काश्मीरमध्ये आहे. आणि आपण जर महाराष्ट्राबद्दल बोललो बघा तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जे राष्ट्रीय उद्यान आहे, ज्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव लक्षात ठेवा चला, गुगामल नावाचं राष्ट्रीय उद्यान. कोणतं बघा, गुगामल, जे या ठिकाणी तुम्हाला आपण सरळ सरळ म्हणूया अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं, ठीक आहे. म्हणजे भारतातलं पहिलं जिम कार्बेट आहे, महाराष्ट्रातलं पहिलं बघा त्या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. क्षेत्रफळाने आपण जर विचार केला बघा तर भारतातलं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी हिमीस आहे जम्मू काश्मीरमध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये कोणतं बघा त्या ठिकाणी गुगामल आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. आता या छोट्याकडं, मग आता भारतातलं सर्वात छोटं राष्ट्रीय उद्यान जर कोणतं असेल तर बघा, तर त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव लक्षात ठेवा चला, सरळ सरळ आपण ज्याला नाव देऊया साऊथ बटन नावाचं. काय बोललो बघा, साऊथ बटन, जे तुम्हाला या ठिकाणी अंदमान निकोबारमध्ये पाहायला मिळतं. कुठं बोललो मी, अंदमान निकोबारमध्ये. आणि सेम जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आले तर महाराष्ट्रामधलं बघा सर्वात छोटं जे तुमचं राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याचं नाव लक्षात ठेवा चला, मुंबई उपनगरामधलं आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणूया. काय बोललो बघा, संजय गांधी. म्हणजे राष्ट्रीय उद्यानाची माहिती घेत असताना सुरुवातीला तुम्हाला हे जे 3 राष्ट्रीय उद्यान आहेत, हे 3 राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, ठीक आहे. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेशमध्ये नाही आहे, उत्तराखंडमध्ये आहे. तो एक भाग लक्षात ठेवा चला, ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ आपण जर बघितलं बघा तर तुम्हाला हे जे राष्ट्रीय उद्यान आहेत यांची या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता एक पहिला भाग, भारतातलं पहिलं, महाराष्ट्रातलं पहिलं. भारतातलं सर्वात मोठं, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं, भारतातलं सर्वात छोटं, महाराष्ट्रामधलं काय बघा त्या ठिकाणी सर्वात छोटं जे राष्ट्रीय उद्यान आहेत त्यांच्याबद्दल आपण काय केलं बघा या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आता या थोडंसं पुढं, मग मी तुम्हाला आता मगाशी बोललो की सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे आपण जर 2022-23चा जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये आत्ता सध्याला 107 तुम्हाला राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतील. त्यापैकी 6 राष्ट्रीय उद्यानं हे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं बघा. किती राष्ट्रीय उद्यानं बोललो मी त्या ठिकाणी, 6. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे की या प्रत्येक राष्ट्रीय उद्यानाच्या ठिकाणी प्रॉपरली अभ्यास करायचा आहे. पण अभ्यास करण्याच्या अगोदर या ठिकाणी तुमचा पहिला मुद्दा इथं क्लिअर असणं आवश्यक आहे बघा, ते राष्ट्रीय उद्यान, त्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड मुद्दा बघा, नाव पाहिल्यानंतर त्या राष्ट्रीय उद्यानाची नेमकी स्थापना जी आहे ही स्थापना कधी झालेली आहे, म्हणजे स्थापना वर्ष तुमचं त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर ते राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा पण तुमचा क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि त्याचा पुढचा एक ॲडव्हान्स पॉईंट लक्षात ठेवा चला, जिल्हा तर आपल्याला माहीत असतो पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला प्रश्न येतो बघा तालुक्यावरती. मग तो तालुका पण आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी प्रॉपरली समजून घ्यायचा आहे की ते राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये आहे पण त्या जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे, ठीक आहे. हे अशा मेन जे पॉईंट आहेत, ह्या मेन पॉईंटबद्दल काय करू बघा आपण त्या ठिकाणी आता इथं थोडक्यात समजून घेऊया.
मग बघा, पहिलं तुमचं जे राष्ट्रीय उद्यान आहे त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव लक्षात ठेवा, चला ताडोबा. ताडोबा अंधारी नाही बरं का, ताडोबा फक्त राष्ट्रीय उद्यान आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, पुढचं आहे तुमचं नवेगाव नावाचं. काय बोललो मी? नवेगाव. फक्त नवेगाव बरं का, नवेगाव बांध म्हणलं तर तो व्याघ्र प्रकल्प. मी इथं फक्त नवेगावबद्दल बोलतोय, तो एक भाग लक्षात ठेवा चला. म्हणजे 1 नंबर ताडोबा आहे, 2 नंबर आपण जर बघितलं बघा तर तुमचं नवेगाव आहे. त्यानंतर 3 नंबर आपण जर बघितलं तर पेंच लक्षात ठेवा चला, पेंच राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर आपण जर थोडं पुढे गेलो बघा तर त्याच्यानंतर आहे तुमचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जे आता आपण मगाशी तुम्हाला त्याच्याबद्दल बोललो मी. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. कोणतं? गुगामल. आणि सर्वात शेवटी आपण जर बघितलं तर अजून एक लक्षात ठेवा चला, त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी चांदोली राष्ट्रीय उद्यान. काय बोललो मी? चांदोली. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला 6 राष्ट्रीय उद्यान जे आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि 6ही राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती वर्ष आता कन्फर्म लक्षात ठेवा चला. जर आपण ताडोबा राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोललो तर ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती त्या ठिकाणी 1955 कधी बघा त्या ठिकाणी 55 सालची आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती 1975 सालची आहे बघा. कधी बोलले? 1975. कन्फर्म लक्षात ठेवा चला, 1975. जर तुम्ही ह्या पेंच राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोलले, 1977ला आपण ते स्थापन केलेलं आहे. संजय गांधी आपण निर्माण केलं बघा 1983 मध्ये. गुगामल आपण निर्माण केलं बघा 1987 मध्ये. आणि चांदोलीबद्दल आपण जर चर्चा केली बघा तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्थापना आपण कधी केली बघा? 2004 मध्ये केलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर या ठिकाणी जर पॉईंट बघितले तर तुम्हाला कधी कधी काय होतं माहिती आहे का, प्रश्न असा येतो की महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाचा जो क्रम आहे तो क्रम त्यांच्या स्थापनेनुसार लावा बघा, स्थापनेनुसार. मग 1 नंबर लक्षात ठेवा चला ताडोबा, 2 नंबर नवेगाव आहे, 3 नंबर त्या ठिकाणी पेंच आहे, 4 नंबर आपण जर बघितलं बघा तर संजय गांधी आहे, गुगामल आहे, चांदोली आहे. लक्षात ठेवा चला. आता ताडोबा राष्ट्रीय उद्यान जर आपण बघितलं तर हे तुम्हाला पाहायला मिळतं बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे बघा, ज्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवा चला, भद्रावती तालुका. या भद्रावती तालुक्यामध्ये तुम्हाला ते राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळेल. काय बोललो मी? भद्रावती. त्यानंतर आपण जर 2 नंबर जर बघितलं, ठीक आहे, 2 नंबर आपण जर बघितलं बघा, नवेगाव बांध आहे, नवेगाव 1975 मध्ये. आणि हे राष्ट्रीय उद्यान तुम्हाला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोंदिया. थोडंसं लक्षात ठेवा चला. पण गोंदिया जिल्ह्यामध्ये जो तालुका आहे, ज्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवा चला बघा, अर्जुनी मोरगाव तालुका. काय बोललो मी? अर्जुनी मोरगाव. बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये. जर जिल्हा म्हणला तर गोंदिया लक्षात ठेवा चला, आणि जर तालुका म्हणलं बघा तर सरळ सरळ त्या ठिकाणी तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की अर्जुनी मोरगाव तालुका. तर तुम्ही आता पेंचबद्दल जर बोलले बघा तर पेंच राष्ट्रीय उद्यान तुम्हाला पाहायला मिळतंय या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये. परंतु जर आपण तालुका जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघा त्या ठिकाणी रामटेक तालुका आहे. रामटेक तालुक्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतंय. संजय गांधीबद्दल आपण जर बघितलं बघा तर मुंबई उपनगर या जिल्ह्यात तुम्हाला पाहायला मिळेल. मुंबई उपनगर तो एक भाग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर तालुक्याबद्दल आपण जर बघितलं बघा तर बोरीवली तालुका आहे, तिथं तुम्हाला हे राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतंय. गुगामल बद्दल आपण जर बघितलं तर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? अमरावती. आणि तालुका लक्षात ठेवा चला बघा या ठिकाणी धारणी तालुका. कोणता बोललो मी? धारणी. आता चांदोली राष्ट्रीय उद्यान हे असं एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे की जे महाराष्ट्रातल्या या ठिकाणी एकूण 4 जिल्ह्यामध्ये विस्तारले. किती जिल्ह्यामध्ये बघा? 4 जिल्ह्यामध्ये. आणि हे 4 जिल्ह्यांची नावं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पण ही नावं लक्षात ठेवायची कशी? तर त्यासाठी एक सोपी आपल्याकडं ट्रिक्स आहे. ती ट्रिक्स लक्षात ठेवा चला, सा. काय बोललो मी? सा कोर. कारण की चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार हा महाराष्ट्रातल्या एकूण 4 राज्यामध्ये आहे, 4 जिल्ह्यामध्ये आहे. तर 4 जिल्हे कोणते बघा? सा कोर. मग चला आता सा कोर म्हणजे कोणते बघा? 1 नंबर आहे त्या ठिकाणी सातारा जिल्हा. 2 नंबर आपण जर बघितलं बघा तर तो आहे त्या ठिकाणी सांगली जिल्हा. जर आपण 3 नंबर जर बघितलं बघा, को म्हणजे या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा. कोणता जिल्हा बोललो मी? कोल्हापूर. आणि र म्हणजे लक्षात ठेवा चला बघा तो आहे त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा. म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण 4 जिल्ह्यामध्ये तुम्हाला चांदोली राष्ट्रीय उद्यान त्याचा विस्तार पाहायला मिळतो. परंतु चांदोलीचा सर्वात जास्त विस्तार आहे बघा या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा? सांगली जिल्ह्यामध्ये. आणि सांगली जिल्ह्यामध्ये जो तालुका आहे, ज्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवा चला, शिराळा तालुका. या शिराळा तालुक्यामध्ये तुम्हाला या चांदोलीचा सर्वात जास्त विस्तार जो आहे तो विस्तार त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हा एक बेसिक मुद्दा तुमचा
या ठिकाणी चांदोली राष्ट्रीय उद्यानाबद्दलचा क्लिअर असणं आवश्यक आहे, ठीक आहे. म्हणजे जनरली जर आपण बघितलं बघा, आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला प्रश्न हा एक वेगळ्या लेवलला विचारला जातो बघा, वेगळ्या लेवलला. आता एकदा जिल्ह्याकडे नजर टाका बरं जरा. चंद्रपूर विदर्भातला जिल्हा आहे, पूर्वेकडे आहे तो. त्यानंतर गोंदिया थोडंसं त्याच्या अलीकडे आहे, ठीक आहे. नागपूर विदर्भातला आहे, लक्षात ठेवू चला. त्यानंतर मुंबई उपनगर कोकणातला जिल्हा आहे. अमरावती विदर्भातला जिल्हा आहे. सातारा पश्चिम महाराष्ट्रामधला आहे. सांगली पश्चिम महाराष्ट्रामधला आहे. कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामधला आहे. आणि रत्नागिरी पण त्या ठिकाणी कुठं बघा कोकणामधलं आहे. मग आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, प्रश्न तुम्हाला एक वेगळ्या टाईपमध्ये येतो तुमच्या TCS आणि IBPS पॅटर्न किंवा इतर MPSC वगैरे ह्याच्यावर आपण जर विचार केला, प्रश्न काय येतो बघा, खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान विदर्भात आहे किंवा विदर्भात नाही. आता मला सांगा, जर विदर्भात आहे म्हणलं तर ताडोबा पण विदर्भात आहे, नवेगाव पण विदर्भात आहे, पेंच पण विदर्भात आहे आणि गुगामल पण लक्षात ठेवतो कुठं बघा विदर्भामध्ये मोडत आहे. बाकी चांदोली राष्ट्रीय उद्यान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आणि संजय गांधी फुल कोकणामध्ये आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अशा टाईपचेही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकता. आता एक प्रत्येकाने काम करायचं आहे, महाराष्ट्राचा ब्लँक नकाशा घ्यायचा आहे. काय बोललो बघा, महाराष्ट्राचा ब्लँक नकाशा, ब्लँक कोरा नकाशा. आणि या कोऱ्या नकाशामध्ये 2 कामं तुम्हाला करायची. तर मला वाटतं 1-2 रुपयाला भेटतोय तो कोणते, जर तुम्ही बुक स्टॉलला जर गेले तर 2 कामं कोणते करायचे बघा. त्या नकाशावर तुम्हाला त्या रिकामा जो स्पेस असतो तिथं नेमका जिल्हा कोणता आहे तो जिल्हा मेन्शन करायचा आहे. कन्सिडर करा, महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये नंदुरबार आहे, नंदुरबारचं थोडंसं इकडे धुळे आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, बरोबर आहे का. थोडंसं आपण जर पुढे गेलो बघा, बुलढाण्याच्या नंतर तिकडे अकोला वगैरे, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया ते जिल्हे आहेत. मधल्या भागामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे हे जिल्हे आहेत. काय करा बघा, त्या ब्लँक याच्यामध्ये जिल्ह्यांची नावं टाका. हा पहिला नकाशा. आणि दुसरं तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, त्या जिल्ह्यामध्ये हे राष्ट्रीय उद्यान लिहून टाकायचे. म्हणजे आपल्याला प्रश्न कसा येतो माहिती आहे का, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे गेले, काय बोललो मी, पश्चिमेकडून पूर्वेकडे गेले, ज्या क्रमाने राष्ट्रीय उद्यानं लागतात त्यांचा योग्य क्रम लावा. किंवा जर तुम्ही उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे आले, ज्या क्रमाने राष्ट्रीय उद्यान लागतात त्यांचा योग्य क्रम लावा. मग अशा टाईपचे आपल्याला जर प्रश्न आले तर मग आपण काय करणार. मग त्यासाठी तुम्हाला तो ब्लँक नकाशा तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे आणि त्या नकाशामध्ये हे तुम्ही राष्ट्रीय उद्यानं लिहिणं या ठिकाणी खूप आवश्यक आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रत्येक राष्ट्रीय उद्यानाबद्दल एकदम मोजक्या भाषेमध्ये किंवा मोजक्या शब्दामध्ये आपण काय करू बघा, या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. माझा पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं बघा, तर राष्ट्रीय उद्यान कोणतंही असू द्या, सरळ तुम्हाला त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव माहीत पाहिजे. नाव काय ते आता आपण समजून घेतले. 2 नंबर, त्या राष्ट्रीय उद्यानाचं स्थापना वर्ष जे आहे ते एक आपल्या त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर जिल्हा हे तुम्हाला आत्ता समजलंय, तालुका पण आता आपण त्या ठिकाणी समजून घेतलाय. त्यानंतर त्या राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्रफळ तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि सेकंड अजून तुम्हाला आता 2 पॉईंट ॲड करायचे आहेत. 2 पॉईंट. पहिला पॉईंट, त्या राष्ट्रीय उद्यानाचं वैशिष्ट्य नेमकं काय बघा, वैशिष्ट्य काय आहे. जसं मी तुम्हाला जर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोललो, आता बघितलं आपण 1983 मध्ये आपण ते स्थापन केलेले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे भारतातलं एकमेव असं राष्ट्रीय उद्यान आहे की जे राष्ट्रीय उद्यान मेट्रो शहरालगत आहे. बघा मेट्रो आहे तिथून, ते एक आहे. जर तुम्ही पेंच राष्ट्रीय उद्यानाबद्दल बोलले जे नागपूरमध्ये आहे, पाठीमागे या एक आपले खूप मोठे कवी होऊन गेले, साहित्यिक संत साहित्य आहेत ते संत, आपण त्यांना काय त्या ठिकाणी कालिदास म्हणूया. या कालिदासांनी या पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये म्हणजे त्या कालखंडामध्ये, नंतर आपण तिथं राष्ट्रीय उद्यान निर्माण केलं, पण त्यावेळेस तो जो भाग होता त्यांचा वावर किंवा त्यांचं वास्तव त्या तिथं होतं बघा, कुठं त्या पेंचमध्ये. म्हणजे हे तुम्हाला मेन त्या प्रत्येक राष्ट्रीय उद्यानाचं जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा, तर त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणते प्राणी आहेत, ओके, म्हणजे कोणते प्राणी विशेष करून तुम्हाला त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतात, त्या प्राण्यांच्या बद्दल पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर आपण काय करू बघा, आता एक राष्ट्रीय उद्यान घेऊया आणि त्यांचा इथं सविस्तर अभ्यास करायला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. चालेल सगळ्यांना? ठीक आहे, तर आता सुरुवात करू बघा आपण तुमच्या पहिल्या राष्ट्रीय उद्यानापासून, ज्याचं नाव लक्षात ठेवतो ताडोबा राष्ट्रीय उद्यान. आता तसं आपण मगाशी या उद्यानाबद्दल बघितलेलं आहे. स्थापना 1955 आहे, जिल्हा चंद्रपूर आहे, तालुका भद्रावती आहे, 116.55 चौरस किलोमीटर त्याचा पूर्णपणे काय बघा त्या ठिकाणी एरिया आहे किंवा त्याचं पूर्णपणे त्या ठिकाणी ते क्षेत्रफळ आहे. पहिला मुद्दा एक लक्षात ठेवला बघा. आता इथं आपण जर बघितलं तर हे महाराष्ट्रातलं, तसं मी तुम्हाला मगाशी बोललोय, हे तुमचं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे पहिलं. परंतु त्याच्याही पुढे एक पॉईंट लक्षात ठेवला बघा, आपण जर बघितलं तर सरळ त्या ठिकाणी तुमचा
इथे एक पॉईंट असा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की हे जे राष्ट्रीय उद्यान आहे बघा, कोणतं, ताडोबा, हे म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं आहेच, त्याबद्दल काही वाद नाही आहे. परंतु दुसरा एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला समजला पाहिजे बघा, याला ताडोबा हे आपण नाव का दिलं, कारण की या उद्यानामध्ये बघा ताडोबा नावाचा एक देव आहे, जो आदिवासी लोकांचा देव आहे ताडोबा. ओके, आणि त्या ताडोबा हा देव असल्यामुळे काय केलं बघा, आपण या राष्ट्रीय उद्यानाला ताडोबा हे या ठिकाणी नाव दिलेले आहे. ठीक आहे, तो एक भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे सरळ सरळ आपण जर बघितलं की आदिवासी लोकांचा तिथे एक देव आहे ताडोबा, आणि ताडोबा हा देव असल्यामुळे काय केलं बघा, आपण त्या उद्यानाला ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. सेकंड माझा मुद्दा लक्षात ठेवला, आपण जर बघितलं बघा, आता मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं महाराष्ट्रामधली आपली जी वनसंपत्ती आहे, मग आता महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी आपण ज्याला म्हणूया. हो ठीक आहे, थांबा, एवढ्या कमेंट नका करू, थांबा ना, बघितलं ना मी, जरा टेक्निशियन येतोय ना, एवढं कमेंट कशाला करायला, हे इकडे लक्ष द्या ना तुम्ही. दिसतंय मला कमेंट वाचल्यात तुमच्या, मी थोडं वेट करा. ठीक आहे, पहिला भाग आपण काय सांगितलं बघा, तुम्हाला मी सरळ सरळ सांगितलेलं आहे की या ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातली वनसंपत्तीबद्दल बोललो होतो. आणि ही वनसंपत्ती पाहत असताना स्टुडिओमध्ये वनसंपत्ती पाहत असताना आपण बघितलं होतं बघा की आर्द्र पानझडी वनं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आर्द्र पानझडी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तर त्यामध्ये आपण जर बघितलं बघा, ती आर्द्र पानझडी वनं जी आहेत, म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये जी तुम्हाला वृक्ष पाहायला मिळतात, ही त्या ठिकाणी आर्द्र पानझडी किंवा मोसमी प्रकारची जी वृक्ष आहेत, ही वृक्ष त्या ठिकाणी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. हा एक भाग तुम्हाला इथं माहीत असणं आवश्यक आहे बघा. सरळ सरळ एक पॉईंट लक्षात ठेवा, चला पाहिला ना मेसेज, तुम्ही का कमेंट करता मला काही कळतच नाही आहे. तुम्ही काय तर 2 मिनटं वेट करा ना, मेसेज पाहिला तुमचा, मी ते येतोय पोरगा, लगेच तुमचे मेसेजवर मेसेज सुरू असतात, वेट करा. ठीक आहे, आणि पहिला मुद्दा जे सांगतो त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. एक सरळ मुद्दा तुम्हाला माहीत पाहिजे बघा की काय बोलू तुम्हाला, एक तर ताडोबा हे महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. दुसरा मुद्दा आपण जर बघितलं बघा, तर या ठिकाणी ताडोबा हा जो काही आदिवासी लोकांचा देव आहे, तो देव तुम्हाला या राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतो. आणि सेकंड मुद्दा, आर्द्र पानझडी जी काही वनं आहेत बघा, या वनाच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतं. ओके, हे असे बेसिक तुमचे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं या उद्यानाबद्दलचे आवश्यक आहे. एक सेकंद वेट करा, थांबा. थोडं ब्राईटनेस कमी करा, अजून कमी करा, नाही अजून कमी करा, अजून कमी कर थोडं. हां येस, ठीक आहे, ओके, चलो. हां, लक्ष द्या. येस, पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो, काय सांगितलं बघा, या उद्यानामध्ये ताडोबा हा जो काही आदिवासींचा देव आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. सेकंड जर आपण भाग बघितला बघा, तर बांबू हा जो काही महत्त्वाचा वृक्ष आहे, तो बांबू नावाचा एक वृक्ष जो आहे बघा, तो तुम्हाला या वनामध्ये पाहायला मिळतो. अजून या राष्ट्रीय उद्यानाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहीत पाहिजे बघा, की या राष्ट्रीय उद्यानामध्ये एक तलाव आहे. काय बोललो बघा, एक तलाव आहे, ज्या तलावाचं नाव लक्षात ठेवा, चला, आंबट हिरा नावाचा तलाव. काय बोललो मी, आंबट हिरा. दिसतोय का मी आता मी काळा दिसायलो, बरोबर आहे ना, दिसतोय का, माझा चेहरा क्लिअर दिसतोय का तुम्हाला? लेखानं तुम्ही हे असं ब्राईटनेस कमी करून टाकलं म्हणजे मला काळा दिसतो, बरोबर आहे ना. हा, कमेंट करा एकदा, मी क्लिअर दिसतोय का, मी क्लिअर दिसतोय का आता? हां येस, ठीक आहे. हां चला, मी क्लिअर दिसतोय पण आता जर थोडंसं काळा दिसतोय, बरोबर आहे ना. हां, मग आता तुम्हाला बरं वाटत असेल, मास्तरला का गोरं दिसला का असं दिसायला नाही पाहिजे, असं होतं का काही ब्राईटनेस नको राहू दे. ठीक आहे, बरं चला, मुद्दा असा आहे, आपला जो पॉईंट सुरू होता बघा, सरळ आपण त्या ठिकाणी आत्ता बोललोय की हे जे राष्ट्रीय उद्यान आहे बघा, या उद्यानामध्ये आंबट हिरा नावाचा एक तलाव तुम्हाला पाहायला मिळतो. आणि या आंबट हिरा तलावामध्ये या राष्ट्रीय उद्यानामध्ये एक प्राणी आहे बघा, ज्या प्राण्याचं नाव लक्षात ठेवलं आपण, ज्याला या ठिकाणी सांबर म्हणूया. काय बोललो बघा, सांबर. मग या आंबट हिरा तलावामध्ये सांबर नावाचा प्राणी काय करतो बघा, त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतो. काय बोललो बघा, पाणी पिण्यासाठी येतो.
आणि पाणी पिऊन झाल्यानंतर त्या तलावाच्या बाजूने जो चिखल असतो बघा, त्या चिखलामध्ये डेंजर तो लोलतो चिखलामध्ये लोलतो. आणि म्हणून त्या जागेला आपण एक नाव दिले आणि ते नाव लक्षात ठेवा, सांबर लोटन जागा. काय बोललो मी? सांबर लोटन जागा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन महत्त्वाचे पॉईंट इथं माहीत असणं आवश्यक आहे की ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये दोन महत्त्वाचे पॉईंट कोणते बघा. आंबट हिरा नावाचा तलाव तुम्हाला या उद्यानामध्ये पाहायला मिळतो आणि सांबर लोटन जागा पण तुम्हाला या तलावामध्ये या उद्यानामध्ये पाहायला मिळते. त्याच्याबरोबर या उद्यानामध्ये बघा आपण जर बघितलं तर इथं मगर जे काही पालन केंद्र आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळतं बघा या राष्ट्रीय उद्यानामध्ये. जनरली प्राणी कोणते कोणते आहेत बघा, वाघ आहे, मगर आहे, सांबर, गवे, हिरण, चिंकाळा ही जी प्राणी आहेत ही तुम्हाला त्या ठिकाणी या उद्यानामध्ये पाहायला मिळतील. 2 नंबर आहे बघा तुमचं नवेगाव बांध नावाचं. सरळ 1975 मध्ये आपण ते निर्माण केलेले. जिल्हा गोंदिया, क्षेत्रफळ बघा 133.88 चौरस किलोमीटर आहे आणि तालुका कोणता बघा, जे तुम्हाला मगाशी बोललो मी, अर्जुनी मोरगाव नावाचा तालुका. आता त्याला आपण नवेगाव हे नाव का दिलं? जसं मी तुम्हाला मगाशी बोललो ताडोबा नाव का दिलं, कारण की ताडोबा नावाचा देव आहे. तसं याला आपण नवेगाव हे नाव का दिलं बघा, कारण की नवेगाव नावाचा एक जो तलाव आहे तो तलाव तुम्हाला त्या उद्यानामध्ये पाहायला मिळतो. म्हणून आपण काय केले, याला नवेगाव हे नाव दिलेले. बघा त्या कालखंडामधले एक महत्त्वाचे आपले मंत्री आहेत ते ज्यांचं नाव लक्षात ठेवा, श्री माधवराव पाटील यांच्या सहकार्याने काय झालं बघा, हे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते निर्माण झालेले. पहिला मुद्दा या उद्यानामध्ये सरळ लक्षात ठेवा बघा, गवा हा जो प्राणी आहे त्याचं वास्तव या ठिकाणी असतं. आणि एक आपण जर बघितलं बघा या उद्यानामध्ये सरळ त्या ठिकाणी एक पहाड आहे आणि त्या पहाडावर विशेष करून बघा पावसाळ्याच्या सुरुवातीला वैशिष्ट्य लक्षात ठेवा, पावसाळ्याच्या काय सुरुवातीला मोर हा जो प्राणी आहे तो मोर प्राणी काय करतो बघा त्या ठिकाणी त्या पहाडावरती येऊन नाचतो बघा. आणि म्हणून त्या पहाडालाच एक आपण नाव दिले आणि ते नाव लक्षात ठेवा, मोर नाची पहाड. काय बोललो मी? मोर नाची पहाड. मग जर तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये असं जर प्रश्न विचारला की खालीलपैकी मोर नाची पहाड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर डायरेक्ट उत्तर सांगा कोणता जिल्हा बघा त्या ठिकाणी, सरळ गोंदिया जिल्हा. किंवा कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे, तर आपलं उत्तर काय पाहिजे बघा, नवेगाव बांध या राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्हाला हा मोर नाची पहाड पाहायला मिळतो. दुसरा मुद्दा बघा, ह्या नवेगाव बांधमध्ये या उद्यानामध्ये एक वृक्ष आहे ज्या वृक्षाचं नाव लक्षात ठेवा बघा त्या ठिकाणी अंजन नावाचा वृक्ष. काय बोललो मी? अंजन. प्रॉपर पॉईंट लक्षात ठेवा. आता या अंजन नावाच्या वृक्षावरती बघा काय होतं, जे मधमाशा ज्या आहेत, मधमाशाचं जे पोळं आहे बघा ते त्या ठिकाणी मॅक्झिमम असतात. आणि हे मधमाशाचं पोळं किंवा मध खाण्यासाठी अस्वल प्राणी हा कंटिन्यू जो त्या अंजनाच्या झाडावरती बसलेला असतो बघा. आणि म्हणून त्या अंजनाच्या झाडालाच आपण एक नाव दिले आणि ते नाव लक्षात ठेवा, अस्वलाचे झाड. काय बोललो मी? अस्वलाचे झाड. म्हणजे बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आता आपण मगाशी बघितले, सरळ त्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं बघा तुम्हाला मी, सांबर लोटन जागा, आंबट हिरा तलाव आणि मगर पालन केंद्र त्या ताडोबामध्ये. जर तुम्ही नवेगाव बांधमध्ये आले तर दोन महत्त्वाचे वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य काय बघा, मोर नाची पहाड आणि दुसरं काय त्या ठिकाणी अस्वलाचे झाड तुम्हाला पाहायला मिळते. बाकी जनरली हे प्राणी आहेत बिबटे, निलगाय, भोकर, अस्वल, सांबर. त्यानंतर बघा तिसरं आहे तुमचा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, ज्याला आपण त्या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणतो बघा. आता एक पहिला भाग लक्षात ठेवा, जर आपण बघितलं 1977 मध्ये स्थापना, नागपूर जिल्हा, रामटेक तालुका, 275 चौरस किलोमीटर त्याचं एकूण त्या ठिकाणी क्षेत्रफळ आहे बघा. पेंच आत्ता त्याला रिसेंटली म्हणजे ज्यावेळेस आपण ते निर्माण केलं बघा त्यावेळेस त्याचं नाव होतं पेंच राष्ट्रीय उद्यान, पण आता रिसेंटली त्याला आपण नाव काय दिले, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. त्याला पेंच का म्हणत होतो तो एक भाग लक्षात ठेवा, कारण की या राष्ट्रीय उद्यानामध्ये एक नदी वाहते बघा, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवा पेंच नावाची नदी, जी त्या राष्ट्रीय उद्यानामधून वाहते. म्हणून आपण त्याला नाव काय दिलं बघा त्या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान हे नाव दिलेलं आहे. आणि ही नदी मध्य प्रदेशामध्ये वाहते बघा, म्हणजे उगम पावते या पेंचमध्ये आणि वाहते कुठं त्या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय बघा, हे असं एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे जे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन राज्यांच्या सीमेवरती आहे. तो एक भाग लक्षात ठेवा. आणि जर आपण बघितलं बघा गोलिया पहाड तुम्हाला ह्या पेंचमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर आपण जर बघितलं सरळ त्या ठिकाणी 1990ला जे मगच तुम्हाला बोललो मी, त्याला आपण नाव काय दिलं बघा, पंडित जवाहरलाल नेहरू असं त्याला नाव दिलेलं आहे. परंतु त्याला आपण पेंच पण का म्हणतो, कारण की पेंच नावाची नदी तुम्हाला तिथून त्या ठिकाणी वाहत असताना पाहायला मिळते. त्यानंतर वाघ, चितळा, सांबर महत्त्वाचे प्राणी तुम्हाला इथं पाहायला मिळतील बघा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे मुंबई उपनगरामध्ये आहे, 1983 मध्ये स्थापन केले, 104 चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळ, बोरिवलीमध्ये आहे. सरळ महाराष्ट्रातलं सर्वात लहान छोटं जर राष्ट्रीय उद्यान जर कोणतं असेल तर कोणतं बघा त्या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं 2 नावं लक्षात ठेवा. चला, पूर्वीचं जे नाव आहे त्याचं पूर्वीचं एक कृष्णगिरी नावाचं आहे बघा. काय बोललोय? कृष्णगिरी. नंतर कृष्णगिरी बदललं आणि 1974ला आपण काय केलं बघा, अजून एक नाव दिलं आणि ते नाव लक्षात ठेवा. चला, बोरीवली. म्हणजे 1903 म्हणजे सुरुवातीला आपण जर बघितलं बघा तर एक नाव होतं त्या ठिकाणी कोणतं? कृष्णगिरी. कृष्णगिरी बदलून आपण त्याला नाव काय दिलं बघा, त्या ठिकाणी बोरीवली नाव दिलं. आणि आत्ता रिसेंटली जर आपण बघितलं बघा तर 1900 या ठिकाणी सरळ आपण जर बघितलं तर 81च आहे ते. 1981 काय केलं बघा, आत्ता आपण त्याला नाव दिले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. काय बोललो बघा? संजय गांधी. आता ह्या उद्यानाचे वैशिष्ट्य तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. कोणते कोणते लक्षात ठेवा. चला, जर बघितलं तर पहिलं वैशिष्ट्य आहे बघा 109 विहार असलेली कन्हेरी लेणी तुम्हाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळते. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला मगाशी बोललो होतो मी, मेट्रो शहरालगत असणारं भारतातलं एकमेव राष्ट्रीय उद्यान ते म्हणजे संजय गांधी. तिसरं, पवई आणि तुळशी हे 2 महत्त्वाचे जे तलाव आहेत हे तुम्हाला या उद्यानामध्ये पाहायला मिळतात. आणि सेकंड भाग लक्षात ठेवा. चला बघा, हे असं एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे की ज्यामध्ये सदाहरित वनं, निमसदाहरित वनं आणि खारफुटी वनं अशा तिन्ही वनांचं आपण ज्याला म्हणूया किंवा तिन्ही टाईपचे जे वृक्ष आहेत ह्या वृक्षांचं अस्तित्व तुम्हाला या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, नाखवा, महाराणा आणि राणा हे 3 प्रसिद्ध जे बेडूक आहेत बघा, बेडूक, ह्या बेडकाच्या जाती तुम्हाला या उद्यानामध्ये पाहायला मिळतात. ओके, नखवा, महाराणा आणि काय बघा त्या ठिकाणी राणा ही जी बेडका जाती आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये. आणि सेकंड भाग लक्षात ठेवा. चला बघा, एक लायन सफारी पार्क आहे तो पण तुम्हाला या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतो. मेन वैशिष्ट्य काय करा बघा, त्याचे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला, बेडूक, रानमांजर, उदमांजर, मुंगूस, अस्वल जनरली हे प्राणी तिथं आपल्याला पाहायला मिळतील. आहे बघा नंतरचं गुगामल राष्ट्रीय उद्यान जे अमरावतीमध्ये आहे. 87ला आपण स्थापन केले. 361 क्षेत्रफळ आहे आणि धारणी तालुका जे आपलं मगाशी बोलणं झालंय. जसं संजय गांधी महाराष्ट्रातलं क्षेत्रफळाने सर्वात छोटं आहे तसं हे गुगामल महाराष्ट्रातलं क्षेत्रफळाने काय बघा सर्वात मोठं तुम्हाला राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळते. इथे एक देव आहे बघा, रुमाला नावाचा एक देव आहे. आणि या उद्यानामध्ये जे खार आहे, खार ही उडत्यात बघा, म्हणजे उडत्या खारीचं अस्तित्व तुम्हाला या गुगामल राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतं. जनरली प्राणी कॉमन आहे तर प्रत्येक राष्ट्रीय उद्यानामध्ये. ओके, रानगवा आहे, सांबर आहे, भोकर आहे, निलगाय आहे, हत्ती, वाघ, सिंह जनरल प्राणी आहेत. हे लक्षात ठेवा. चला, त्यानंतर बघा चांदोली राष्ट्रीय उद्यान 2004 मध्ये सांगली, म्हणजे 4 जिल्हे तसे आहेत. सांगली आहे, त्यानंतर सातारा जिल्हा आहे, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे बघा. आणि अजून एक लक्षात ठेवा. चला, कोणता जिल्हा त्या ठिकाणी? रत्नागिरी जिल्हा. याची एक मी मगाशी तुम्हाला ट्रिक्स दिली बघा, सासाकोर म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, परंतु सर्वात जास्त भाग हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे, शिराळा तालुक्यामध्ये. ठीक आहे, तो एक मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला बघा, आता एक सरळ आपण जर बघितलं की या चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये एक जागतिक वारसा स्थळ आहे बघा. आणि त्या स्थळाचं नाव लक्षात ठेवा. चला, सातारा जिल्ह्यामधलं हे तुमचं कास पठार, ज्याचा समावेश त्या ठिकाणी जागतिक जे काही वारसा स्थळ आहेत, वर्ल्ड हेरिटेज आपण ज्याला प्लेस म्हणूया, यामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या कास पठारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलपाखरं आहेत हे फुलपाखरं तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. म्हणजे या चांदोली राष्ट्रीय उद्यानाला सरळ काय म्हणायचं बघा, त्या ठिकाणी फुलपाखरांचा स्वर्ग जो आहे तो एक म्हणायचं. बाकी वाघ, बिबट्या, गवे वगैरे जनरली पक्षी तुम्हाला प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतील. पुन्हा एका आपण काय केलं बघा, हे 6 राष्ट्रीय उद्यानं एक छोट्या एका चार्टमध्ये पुन्हा त्या ठिकाणी घेतलेले आहेत. फक्त आता वैशिष्ट्य वगैरे लक्षात ठेवा. चला, ताडोबा 55 मध्ये आहे, नवेगाव 75 मध्ये, पेंच 77 मध्ये, संजय गांधी 83 मध्ये, चांदोली म्हणजे गुगामल 87 मध्ये आणि चांदोली कधी बघा 2004 मध्ये. ताडोब्याचं वैशिष्ट्य काय काय? ताडोबा नावाचा देव आहे, त्यानंतर सांबर लोटन नावाची जागा आहे आणि आंबट हिरा नावाचा जो तलाव आहे हा तलाव तुम्हाला कुठं पाहायला मिळतो बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये. आपण जर नवेगाव बांध बद्दल बोललो तर 1975 मध्ये ते निर्माण केलेलं आहे बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये. बोदराईची देवी आहे. ओके, त्यानंतर बघा अस्वलाचे झाड आहे, मोरनाची पहाड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके, मोरनाची पहाड. जर तुम्ही पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये गेले 77 मध्ये आहे. ओके, नागपूर जिल्ह्यामध्ये नागदेव आहे, गोलिया पहाड आहे, तोतला डोह हे त्याचे वैशिष्ट्य काय करा बघा त्या ठिकाणी लक्षात ठेवा. चला, संजय गांधीमध्ये आपण बघितलं लायन सफारी पार्क आहे, त्यानंतर 7 वर्षांनी फुलणारी एक कारवी नावाची एक फुलाचं बघा एक झाड आहे, ते त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. झाडावर चढणारे बेडूक आहेत, मग अशी आपलं बोलणं झालंय. राणा, महाराणा, नखवा ह्या बेडकांच्या जाती तुम्हाला पाहायला मिळतात. कान्हेरी लेणी आहेत, पवई, तुळशी वगैरे हे तलाव आहेत. आणि शेवटी जर आपण बघितलं बघा चांदोलीमध्ये पण आता बघितलंय. ओके,
कास पठार आहे आणि गुगामलबद्दल आपण जर बघितलं तर उडत्या खारी वगैरे जे आहेत किंवा रुमाल्या देव हे तुम्हाला गुगामल राष्ट्रीय उद्यानाचं वैशिष्ट्य जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके, तर अशा प्रकारे हे तुमचे जे राष्ट्रीय उद्यान आहेत, जेवढी आत्ता मी तुम्हाला माहिती सांगितली तेवढीच काय करा बघा त्या ठिकाणी थोडीशी लक्षात ठेवण्याचं काय करा बघा त्या ठिकाणी प्रयत्न करा. ठीक आहे, आता राष्ट्रीय उद्यानाच्या नंतर तुमचा पुढचा पार्ट आहे बघा अभयारण्य. मग अशी आपलं बोलणं झालंय की वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा कलम 26 आणि 34 नुसार काय होतं बघा त्या ठिकाणी हे जे काही अभयारण्य आहे याची निर्मिती केली जाते बघा. मग सेकंड पार्ट लक्षात ठेवा. चला आत्ता या घडीला आपण जर बघितलं तर भारतामध्ये 515 अभयारण्य तुम्हाला पाहायला मिळतील. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत बघा 52. जर आपण विभागानुसार गेलो प्रशासकीय विभागानुसार तर बघा सर्वात जास्त अभयारण्य तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं बघा. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये पाहायला मिळतं 14 आहेत. अमरावतीमध्ये 11 आहेत. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 9 अभयारण्य आहेत. कोकणामध्ये 7 आहेत म्हणजे मुंबई प्रशासकीय विभाग, आणि पुणे प्रशासकीय विभागामध्ये 6, आणि छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये किती बघा त्या ठिकाणी 5 अभयारण्य तुम्हाला पाहायला मिळतील. आता इथं राष्ट्रीय उद्यानासारखं लक्षात ठेवू नका, तिथं आपण खूप डीपमध्ये बघितलं. इथं तुम्हाला प्रश्न कसा असतो बघा, राष्ट्रीय उद्यान प्रश्न कसा आहे, अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये, त्याचं वर्ष वगैरे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, स्थापना वर्ष, आणि ते अभयारण्य नेमकं कोणतं आहे, म्हणजे पक्षी आहे की अजून त्या ठिकाणी वेगळं अभयारण्य आहे. बघा जसं आपण बघितलं हे आता काय करू आपण त्या ठिकाणी प्रशासकीय विभागानुसार जाऊया. आपण जर पुणे प्रशासकीय विभागामधले जर अभयारण्य बघितले, आता तुम्हाला आता बघितले आपण पुणे प्रशासकीय विभागामध्ये, तसं जर जनरली जर विचार केला बघा तर या ठिकाणी काही अभयारण्य पाहायला मिळतील. जसं बघा एक आहे तुमचं मयुरेश्वर सुपे नावाचं, कोणतं बोला बघा मयुरेश्वर सुपे, बारामती तालुका पुणे जिल्हा. ठीक आहे, चिंकारा हॉर्सबिल हे त्या ठिकाणी महत्त्वाचे प्राणी आहेत. माळढोक आहे बघा करमाळा तालुका सोलापूर जिल्हा, माळढोक पक्षी अभयारण्य, म्हणजे हे तुमचं त्या ठिकाणी एक पक्षी अभयारण्य तुम्हाला पाहायला मिळतो. इथं थोडंसं थांबतो बघा मी, म्हणजे आपण भविष्यातले त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आहोत, आपल्याला हे माहीत पाहिजे की आपलं सरकार किती वेस्टेज पैसा या ठिकाणी अशा काही गोष्टीवरती खर्च करतं की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही आहे. बघा 2022-23 मध्ये म्हणजे थोडंसं 22-23 म्हणजे आकडेवारी पहिली असती, फक्त त्या वर्षी डिक्लेअर केली जाते. माळढोक पक्ष्यांच्या बद्दल आपण जर बोललो, आता मला सांगा जर अभयारण्य आपण निर्माण केलेलं आहे अभयारण्य, तर तिथं एक तिथलं प्रशासन पाहण्यासाठी मिनिमम एक 40-50 लोकांची टीम असू शकते, बरोबर आहे का नाही. अभयारण्याचं पूर्णपणे देखरेख वगैरे अधिकारी. तुम्हाला माहिती आहे का सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये माळढोक पक्षी किती आहेत? 2. किती फक्त बोललोय? 2 होते, आहेत म्हणजे हे वाक्य नाही, 2 होते. आता काय लोकांनी खाल्ले काय कोणती सांगता येणार नाही आहे, काय सांगतात नाही, लोक डेंजर आहेत. पक्ष्यांचं काय, इथं मोठमोठे जनावरं सोडत नाही, ते हे माळढोक वगैरे साधे साधे पक्षी आहेत, त्यांचा काय विषय नाही आहे. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेव, चला 2 पक्षी होते फक्त माळढोक, 2. आता एक तर ते आहेत की नाही तो भाग वेगळा, म्हणजे इथं हे तुम्हाला माहीत पाहिजे बघा की किती क्षुल्लक गोष्टी आहे की त्याच्यावर आपण त्या ठिकाणी खूप सारा खर्च करतो. ठीक आहे, चला तो भाग वेगळा, परंतु पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला बघा माळढोक पक्षी अभयारण्य हे तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. भीमाशंकर आहे बघा आंबेगाव तालुका पुणे, इथं शेकूर नावाचे खार आहे जे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. त्यानंतर राधानगरी आहे बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, गव्यासाठी प्रसिद्ध आहे, तो एक भाग लक्षात ठेवा. चला सागरेश्वर आहे बघा केडगाव सांगली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं बघा कोयना आहे पाटण तालुका सातारा जिल्ह्यामध्ये, हरणांसाठी प्रसिद्ध आहे. ओके, आणि ताम्हाणी आहे बघा मुळशी तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये, तो एक भाग लक्षात ठेवा. जर आपण अमरावती प्रशासकीय विभागामध्ये गेलो बघा, जिथं एकूण अभयारण्य संख्या आपण 11 बघितलेली आहे. आंबा बरवा खामगाव तालुका बुलढाणा जिल्हा, काटेपूर्णा अकोला जिल्हा, कृष्णमृग नावाचं हरिण आहे त्यासाठी प्रसिद्ध आहे. लोणार ओके आपण जर बघितलं बघा बुलढाणा जिल्हा, तरस नावाचं तरी प्रसिद्ध आहे. नरनाळा थोडंसं लक्षात ठेवायचं काय बघा, नरनाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडंसं जम्पलिंग करणारे 3 अभयारण्य आहेत, 3 म्हणजे जिथे तुम्हाला थोडंसं गोंधळात टाकलं जातं बघा नावावरनं. काय बोललो मी, नावावरनं. एक आहे नरनाळा, 2 नंबर आहे अर्नाळा, आणि 3 नंबर आहे बघा कर्नाळा. काय बोललो मी, कर्नाळा, म्हणजे न अ आणि क बाकी पुढचं सेम आहे, अर्नाळा नरनाळा कर्नाळा. असा जर प्रश्न आला तर आपल्याला ते घोळच होऊन जातो, त्याच्याकरता सेपरेट मी ते तुम्हाला नंतर देतो मी. ठीक आहे, आत्ता फक्त इथे लक्षात ठेवा. नरनाळा अकोला जिल्ह्यामध्ये आहे, पक्षी अभयारण्य आहे. मेळघाट अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. टिपेश्वर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, आणि दिसापूर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला कुठं पाहायला मिळतं बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ओके, चलो त्यानंतर आपण जर बघितलं बघा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये आनेर आहे बघा धुळे जिल्ह्यामध्ये, पक्षी अभयारण्य आहे.
यावल जळगाव जिल्ह्यामध्ये, देऊळगाव रहेकुरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये काळविटांसाठी प्रसिद्ध असणारं महाराष्ट्रातलं एकमेव त्या ठिकाणी अभयारण्य आहे, तो एक भाग लक्षात ठेवचला. नांदूर मादमेश्वर आहे बघा पक्षी अभयारण्य, नांदूर मादमेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. या अभयारण्याला आपण महाराष्ट्राचं या ठिकाणी भरतपूर म्हणतो बघा. काय बोललोय? महाराष्ट्राचं भरतपूर, तो एक भाग लक्षात ठेवचला. आणि हरिश्चंद्र कळसुबाई अहमदनगर जिल्ह्यामध्ये फुलपाखरांसाठी त्या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे. नागपूर आपण विभागामध्ये गेलो तर बोर अभयारण्य तुम्हाला पाहायला मिळतं बघा, सेलू तालुक्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये वाघांसाठी आहे. नागझिरा गोंदिया जिल्ह्यामध्ये, कोका भंडारा जिल्ह्यामध्ये, चपराळा या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पक्षी अभयारण्य आहे. कोला मार्क कन्फर्म लक्षात ठेवचला, गडचिरोली जिल्ह्यामध्ये रान म्हशीसाठी आहे. याला मी मोस्ट IMP करतो का? कारण की हे तुमचं जे कोलामार्क नावाचं जे अभयारण्य आहे, जे रान म्हशींसाठी प्रसिद्ध आहे, जगातलं एकमेव आहे बरं का. भारत नाही, आशिया खंड नाही, फिशिया खंड, डायरेक्ट जगातलं एकमेव रान म्हशींसाठी प्रसिद्ध असणारं जर अभयारण्य कोणतं असेल तर गडचिरोली जिल्ह्यामधलं तुमच्या त्या ठिकाणी कोणतं बघा, कोलामार्क अभयारण्य आहे. आणि शेवटी जर आपण बघितलं तर उमरेड कारंडाला, जे तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. कोकणामध्ये आपण जर गेलो तर तुंगारेश्वर आहे पालघर जिल्ह्यामध्ये, फणसाड आहे बघा रायगड जिल्ह्यामध्ये. आता हे दोन लक्षात ठेवचला, अर्नाळा आणि कर्नाळा. अर्नाळा पालघरमध्ये, कर्नाळा कुठे बघा रायगडमध्ये. म्हणजे जे तुम्हाला मगाशी बोललो तुम्ही तीन नावं, एक आहे अर्नाळा, 2 नंबर कर्नाळा आणि 3 नंबर नरनाळा. ओके, म्हणजे अर्नाळा आहे पालघरमध्ये, कर्नाळा रायगडमध्ये आणि नरनाळा अकोला जिल्ह्यामध्ये, जे आपण मगाशी बघितले. मालवण थोडंसं काय करा बघा, लक्षात ठेवचला, मोस्ट आहे. हे का सांगतो तुम्हाला मी? सागरी अभयारण्य आहे. आपल्या भारतामध्ये 3च सागरी अभयारण्य आहेत. किती बघा? 3 सागरी, समुद्रामध्ये पण अभयारण्य आहेत. आणि भारतामध्ये 3 आहेत, त्यातलं एक महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे बघा, मालवण. दुसरं एक तुम्हाला पाहायला मिळतं राजस्थानमध्ये आणि तिसरं आहे बघा त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये. असे 3च त्या ठिकाणी भारतामध्ये सागरी अभयारण्य आहे. ते त्यातलं एक मालवण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आपण जर बघा संभाजीनगरचा जर विचार केला तर नायगाव मयुरेश्वर आहे बघा, पाटोदा तालुका, बीड जिल्ह्यामध्ये, मोरांसाठी प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रातलं एकमेव राष्ट्रीय अभयारण्य. नवीन मालडोक आहे बघा, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षी अभयारण्य आहे, नाव बदललं आता धाराशिव झालेलं आहे. गौताळा या ठिकाणी संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये, आणि जयकवाडी पण लक्षात ठेवचला, या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, आता काही महत्त्वाचे अभयारण्य जे तुम्हाला मगाशी बोललो मी, 3 नावं कन्फर्म लक्षात ठेवचला, अर्नाळा, कर्नाळा, नरनाळा. अर्नाळा पालघरमध्ये, कर्नाळा रायगडमध्ये आणि नरनाळा अकोला जिल्ह्यामध्ये, जे तुम्हाला मी सागरी अभयारण्याबद्दल बोललोय. कच्छ आहे बघा गुजरातमध्ये, मन्नार तामिळनाडूमध्ये आणि मालवण सिंधुदुर्गमध्ये. संपूर्ण भारतामध्ये सागरी अभयारण्य फक्त 3 आहेत आणि हे 3 लक्षात ठेवचला, कच्छ, मन्नार आणि मालवण. मुद्दा क्लिअर? हा एक वेगळा पॉईंट तुम्हाला या अभयारण्याबद्दलचा माहीत असणं आवश्यक आहे. आणि आता वन्यजीवन पाहत असताना मी तुम्हाला बोललो होतो 3 प्रकारचं वन्यजीवन या ठिकाणी आपण पूर्ण पाहणार आहोत. एक अभयारण्य, 2 राष्ट्रीय उद्यान, आता तिसरं आहे बघा तुमचं सगळ्यात महत्त्वाचं, ते म्हणजे काय? व्याघ्र प्रकल्प. थोडा आता महत्त्वाचा पार्ट आहे जो तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. सरळ माझा पहिला भाग, महाराष्ट्रातले जेवढे काही अभयारण्य आहेत आपण त्यांचं काय केलं बघा, पूर्णपणे या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर सरळ पहिला भाग लक्षात ठेवचला, आत्ता या घडीला आपण आत्ता सगळ्या अभयारण्याची पण काय केली बघा या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आता आपण पुढे जातोय तुमच्या या व्याघ्र प्रकल्पाकडे. कशा बघा व्याघ्र प्रकल्प, पण थोडीशी माहिती आहे. जसं बघा तुम्हाला मगाशी बोललो मी, नांदूर मादमेश्वर जे नाशिकमध्ये आहे, ज्याला आपण महाराष्ट्राचं भरतपूर म्हणतो. त्यानंतर बघा वन्यजीव सप्ताह आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो 1 ते 7 ऑक्टोबरला. वन महोत्सव आपण साजरा करतो 1 ते 7 जुलैमध्ये. आणि जागतिक वन दिवस जो आहे तो आपण साजरा करतो कधी बघा 21 मार्चला. ठीक आहे, वनावरती आधारित लक्षात ठेवचला. राज्य प्राणी महाराष्ट्राचा शेकरू आहे, पक्षी हरियाला आहे, राज्यफूल जारूळ आहे, फुलपाखरू राणी पाकोळी आणि राज्यवृक्ष जे तुम्हाला सुरुवातीला सांगितले आंबा. आता आपण येतो आपल्या मुख्य मुद्द्याकडं, व्याघ्र प्रकल्प. बघा 1972चा जो तुमचा वन्यजीव संरक्षण कायदा आहे, या वन्यजीव संरक्षण कायद्याने काय केलं बघा, आपल्या भारतामध्ये जे काही टायगर आहे, वाघ, त्याला आपण भारताचा नॅशनल ॲनिमल बनवलं बघा. म्हणजे 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अगोदर भारताचा नॅशनल ॲनिमल होता बघा सिंह नावाचा प्राणी. कोणता? सिंह. 1972 नंतर आपण वाघाला तो दर्जा दिला. आणि मग एक पहिला भाग लक्षात ठेवला बघा, 1972ला आपण काय केलं बघा, इथं वाघाला हा दर्जा दिलेला आहे. आणि 1972च्या नंतर म्हणजे 1 एप्रिल 1973 पासून
या वाघांचं संरक्षण करण्यासाठी आपण व्याघ्र प्रकल्प योजना काय केली बघा त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे, तो एक मुद्दा. पण ही योजना सुरू करण्याचं काम श्री कैलास साकला यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून श्री कैलास साकला आपण यांना काय म्हणतो माहिती आहे का, यांना सरळ सरळ आपल्या महाराष्ट्राचे किंवा भारताचे आपण ज्यांना म्हणूया व्याघ्र पुरुष म्हणायचे. काय बोललो बघा, व्याघ्र पुरुष, कारण की यांच्या सहकार्याने ही वाघाचं संरक्षण करण्यासाठी टायगर प्रोजेक्ट योजना त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. तो एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता जर तुम्ही भारताचा जर विचार केला बघा, यांची संख्या थोडी वाढलेली आहे. आता भारतामध्ये आता या घडीला एकूण 52 तुम्हाला व्याघ्र प्रकल्प पाहायला मिळतील. किती बोलले, भारतामध्ये 52, महाराष्ट्रामध्ये 6च आहेत व्याघ्र प्रकल्प. काय बोलतो लक्षात ठेवा, चला जसं महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहेत तसे 6 व्याघ्र प्रकल्प पण आहेत. सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे बघा तेलंगणामधला नागार्जुन सागर, तो एक लक्षात ठेवा चला. आणि सर्वात छोटा कोणता बघा, ओरंबा आहे या ठिकाणी आसाममधला. आणि महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता बघा, मेळघाट. आता व्याघ्र प्रकल्प त्याचा जिल्हा लक्षात ठेवा चला कोणता आहे बघा, ठीक आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये, ताडोबा अंधारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ससाकोर जिल्ह्यामध्ये, ससाकोर म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. चांदोली राष्ट्रीय उद्यान पण त्या 4 जिल्ह्यामध्ये, आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तो पण त्या 4 जिल्ह्यामध्ये. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये, नवेगाव नागझिरा गोंदियामध्ये, आणि बोर व्याघ्र प्रकल्प आहे बघा नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता जनरली आपण जर बघितलं बघा थोडं क्षेत्रफळ, कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी क्षेत्रफळावरती पण प्रश्न असतो, तो एक भाग आपल्याला या ठिकाणी जर माहीत झाला तर प्रॉपर काय करा बघा, लक्षात ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत चला. ओके, सरळ सरळ मेळघाट व्याघ्र प्रकल्प 2768 चौरस किलोमीटरचा आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 2316 चौरस किलोमीटर. नवेगाव नागझिरा ओके 1901. ताडोबा अंधारी 1727. बोर व्याघ्र प्रकल्प 799 आणि पेंच आहे बघा 700 किती या ठिकाणी 41. ओके, आता एक पहिला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. तो मुद्दा कोणता बघा, इथं वाघ जे आहेत जसं माणसांची जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते, तसं व्याघ्र जनगणना जी आहे बघा, व्याघ्र जनगणना ही तुमची त्या ठिकाणी होते बघा दर 4 वर्षाने. किती वर्षाने बोललो मी, दर 4 वर्षाने. मग आता व्याघ्र जनगणना जर दर 4 वर्षाने केली जाते तर अशी पहिली व्याघ्र जनगणना आत्तापर्यंत एकूण इथं 5 काय झाल्या बघा, व्याघ्र जनगणना आत्तापर्यंत झालेल्या 5 महाराष्ट्रातल्या. मग पहिली व्याघ्र जनगणना आपण केली बघा 2006 मध्ये, दुसरी केली बघा 2010 मध्ये, दर 4 वर्षांनी, कारण की आपल्याला दर 4 वर्षांनी आपण ही व्याघ्र जनगणना करतो. पहिली 6 मध्ये, दुसरी 10 मध्ये, त्यानंतर तिसरी व्याघ्र जनगणना 2014 मध्ये, चौथी केली बघा 2018 मध्ये, आणि पुढची केली कधी बघा त्या ठिकाणी 2022 मध्ये, ठीक आहे. आता 6वी होईल 2026 मध्ये. मग आता तो प्रश्न आता पुढचा येणार नाही आहे. जर तुम्हाला प्रश्न आला तर प्रश्न कोणता येईल बघा त्या ठिकाणी 2022ची जी 5वी व्याघ्र जनगणना आहे त्यावरतीच तुम्हाला प्रश्न येईल. मग 2022च्या 5व्या व्याघ्र जनगणनेनुसार सध्याला भारतामध्ये काय बोललो मी, भारतामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे ते जर तुम्हाला विचारलं तर सरळ सरळ माझा पॉईंट लक्षात ठेवा चला, 3167 वाघ. किती बोललो मी, 3167 जे वाघ आहेत हे वाघ तुम्हाला त्या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया हे इथं सरळ तुम्हाला या परिस्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतील. किती बोललो मी, 3167 वाघ इथं भारतामध्ये आत्ता या घडीला तुम्हाला पाहायला मिळतील. तो एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि सरळ सरळ आपण जर बघितलं बघा तर आत्ता सध्याला भारतामध्ये सर्वात जास्त वाघ आहेत मध्य प्रदेश राज्यामध्ये. एकूण वाघांची संख्या लक्षात ठेवा चला 526 आहे. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा कर्नाटक राज्यामध्ये एकूण वाघांची संख्या लक्षात ठेवा चला 524 आहे. 3 नंबर आपण जर बघितलं तर तुमचं उत्तराखंड राज्य आहे बघा. कोणता बोललो मी, उत्तराखंड राज्य. या आपण जर खंडचा जर विचार केला बघा, ठीक आहे, उत्तराखंड म्हटलं ठीक आहे, उत्तराखंड जे राज्य आहे चला. 1 नंबर मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त वाघ पाहायला मिळतील 526. त्यानंतर 2 नंबर बघा या ठिकाणी कर्नाटक नावाचं राज्य आहे 524 वाघ आहेत. तिसरं जर आपण बघितलं उत्तराखंड नावाचं राज्य आहे बघा 442 वाघ आहेत. आणि वाघांच्या संख्येसंदर्भात महाराष्ट्राचा क्रमांक 4था आहे. महाराष्ट्रामध्ये 312 वाघ आहेत. किती बघा, 312, ठीक आहे. तर हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे सरळ सरळ
तुम्हाला या ठिकाणी वाघांची संख्या ही किती सध्याला आहे ते एक लक्षात ठेवा. चला, मध्य प्रदेश राज्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त वाघ पाहायला मिळतात मध्य प्रदेश राज्यामध्ये. ठीक आहे, तो एक वेगळा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा तुम्हाला या ठिकाणी ह्या वाघांच्या संख्येवरती किंवा जी तुमची व्याघ्र प्रकल्प योजना आहे त्याच्यावरती काय झालं बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. थोडक्यात त्या ठिकाणी ती माहिती जी आहे ती माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला, म्हणून या मध्य प्रदेश राज्याला काय बोलतो लक्षात ठेवायचं रे, मध्य प्रदेश राज्याला भारतातील वाघांचं राज्य म्हणायचं आहे. काय बोललो मी, भारतातील या ठिकाणी वाघांचं राज्य जर कोणतं असेल तर कोणतं आहे बघा त्या ठिकाणी, हे तुमचं मध्य प्रदेश राज्य आहे. लिहून घ्यायची काहीच आवश्यकता नाही, फक्त समजून घेत चला. ऑलरेडी तुम्हाला PDF दिलेली आहे, तर तुम्ही रनिंगमध्ये एवढं कुठं लिहून घेणार आहे. PDF तुम्हाला दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती PDF टाकलेली आहे. तिथं तुम्ही काय करा बघा, तिथून ते PDF डाउनलोड करा. ठीक आहे, किंवा 2 मिनिट लक्ष द्या. जर तुम्हाला PDF ही डाउनलोड करायची नसेल तर एक सोपा मार्ग तुम्हाला मी सांगतो बघा. माझं एक पुस्तक आहे TCS आणि IBPSच्याच पॅटर्नवरती आपण काय केलं बघा, ते पुस्तक या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे सामान्य ज्ञान भाग क्रमांक 3. 4 म्हणजे 3 म्हणजे माझे 2 भाग आहेत, चौथं पण माझं येणार आहे. पण आत्ता सध्याला सामान्य ज्ञान भाग क्रमांक 3 यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, सॉरी भारताचा पण भूगोल आहे, जगाचा पण भूगोल आहे आणि पृथ्वीचा पण भूगोल आहे बघा. हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता. ठीक आहे, काय सांगतो लक्षात ठेवा. चला, हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता. पूर्णपणे याच्यामध्ये सगळं डिटेल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. पुस्तकाची प्राईस तशी 200 रुपये आहे. ठीक आहे, परंतु तुम्हाला हे पुस्तक फक्त 50% मध्ये 100 रुपयामध्ये मिळेल, प्लस 50 RS तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टल चार्जेस. महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट पोस्टने आम्ही हे पुस्तक पाठवतो. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी नंबर प्रोव्हाइड करतो मी. नंबर आहे बघा 70 20 12 18 93. काय बोललं, 70 20 12 18 93. म्हणजे जेवढं तुम्हाला ते झेरॉक्स करण्यासाठी पैसे लागतील त्याच्या कमी पैशात तुम्हाला डायरेक्ट पुस्तकच भेटून जाईल. ठीक आहे, ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. 70 20 12 18 93. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला हे जे काही आपलं पूर्णपणे वन्यजीवन होतं, या वन्यजीवनाबद्दलची माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अजून काही भाग लक्षात ठेवा. चला बघा, सरळ सरळ आपण जर बघितलं तर अजून काही प्राणी आहेत, त्यांचं पण संवर्धन करण्यासाठी काय केलं बघा, आपण या ठिकाणी काही प्रकारच्या ज्या योजना आहेत किंवा प्रकल्प सुरू केले आहेत. जसं बघा, हंगुल नावाचा प्राणी आहे, हंगुल संवर्धन प्रकल्प 1970 मध्ये सुरू केलेला आहे. सिंह संवर्धन प्रकल्प 1972चा आहे. व्याघ्र प्रकल्प 1973चा आहे. भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे बघा नागपूर जिल्ह्यामध्ये. मगर प्रजनन प्रकल्प 1974 मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मगरींची संख्या तुम्हाला पाहायला मिळते बघा या ठिकाणी या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, म्हणून त्या जिल्ह्याला म्हणायचं आहे मगरीचा जिल्हा. ओके, आणि सरळ सरळ आपण जर बघितलं तर शेवटी आहे बघा हत्ती प्रजनन प्रकल्प 1992ला सुरू केला आहे. भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती जर तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळतील तर ते आहे बघा त्या ठिकाणी कर्नाटक राज्य. तर अशा प्रकारे तुमचं हे वन्यजीवन जे आहे, या वन्यजीवनाबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ओके, इथं तुमचं वन्यजीवन प्रकरण काय झालं बघा पूर्णपणे संपलेलं आहे. आता तुमचं पुढचं इतिहासाचं लेक्चर आज नाही, ते उद्या होऊन जाईल. उद्यापासून तुमचे सलग 2-2 लेक्चर घेऊन टाकतो मी. इथं आपण थांबूया, उद्या एक वेगळं प्रकरण आपण त्या ठिकाणी सुरू करूया. चालेल, तर इथं थांबू, आपण भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.